सुनील भाऊ पेढे गिडे नाही देत काय? वाटच पाहणं चालू आहे बा. हा कधी देता म्हटलं पेढे? अरे प्रीती ते पेढे पाहिजे काय तुम्हाला? हो ना पेढे पाहिजे ना. पेढे नाही देत काय तुम्ही? हा पोरगं झालं तर द्या ना मस्त. म्हटलं आता त्या दिवशी तुम्ही आले होते हॉस्पिटलमध्ये तेव्हाच तर दिले पेढे. अजूनही पाहिजे काय तुम्हाला? त्या दिवशी आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये म्हणून आम्हाला पेढे भेटले. पण जे लोक म्हटलं हॉस्पिटलमध्ये नाही आले पाहाले भेटाले हा तर त्याले नाही द्यान काय मग तुम्ही? हा त्याले नाही देत काय? अच्छा अच्छा, घरच्या लोकांसाठी काय दिन ना प्रीती ते पेढे आणून ठेवले म्हटलं. पण वाटाची आठवणच नाही मले काल संध्याकाळी. आज पाठवतो ना मी राणीले. राणी म्हणे मी जाईन म्हणे बाबा पेढे वाटाले गावात. तर राणी येतेच आज पेढे घेऊन. हा काय पण मला पेढे गिडे नाही पाहिजे. सहज गंमत केली मी तुमच्या संग. लय दिवसाबाद दिसले तुम्ही आणि आता म्हटलं पोरगं झालं तर थोडीशी मजाकबाजी केली पाहिजे बा सुनील भाऊ संग. त्याच्यानं गंमत करत होते मी. काय म्हणते मग पोरगं सुनील भाऊ? काही नाही बा, काही नाही म्हणत सध्या. खुश खुश झाले मग आता पोरगं झालं तर? अरे वा, खुश काऊन नाही? खुश तर होईनच ना पोरगं झालं. हा काय चांगली गोष्ट आहे ना. तुमचं नाव रोशन करायला आला. ते तर आहे, पण मग राणी कम आहे काय? राणी हुशार आहे. हो पोरगी चांगले ना बापा. अभ्यासात हुशारच आहे ना ते बी. तेही तुमचं नाव रोशनच करून राहिले. अभ्यासात हुशार, खेळण्यात हुशार, सगळ्या स्पर्धेत हुशारच आहे म्हटलं ते. हो हो हुशार आहे ना. अभ्यास लय करते ते मन लावून. हो अभ्यासात लय मन लागते म्हटलं राणीचं. चांगलं शिकव जा तिले. स्वतःच्या बाहेर उभं कर जा. लय सामोर जाईन म्हटलं सुनील भाऊ राणी. खरंच सांगतो ना. सगळे गावातले लोक राणी राणीच करते. सुनीलची पोरगी हुशार आहे, रूपाची पोरगी हुशार आहे. राणी राणीच करते म्हटलं गावात सगळेजण. हो प्रीतीताई शिकवण ना तिले. तिची इच्छा आहे शिकायची. आणि खरंच ते मन लावून शिकते, मन लावून अभ्यास करते. आम्ही तर म्हणतही नाही की बाई राणी पुस्तक उघड अभ्यास कर, आज कोणतं होमवर्क आहे काय आहे. म्हटलं ट्युशन लावायचं काम नाही तिले. तिच्याच मताने ते अभ्यास करून घेते. सांगा नाही लागत तिले. हो तर समोर चालून मस्त डीएड बीएड करायला लाव जा. तिला जर मॅडम बनायचं असेल तर. जर तिला डॉक्टरीन बनायचं असेल तर मग नर्सिंग करायला लाव जा. पाहू ना आता पुढं झाल्यावर काय बनते ते. आता डॉक्टर बनते का पोलीस बनते का अजून काही बनते. हो ते तर बरोबर आहे सुनील भाऊ. ज्याच्यात लेकरायला जमते त्याच्यातच घुसलं पाहिजे ना आपण. नाही तर आपण म्हणू का तू हेच कर ते नको करू हेच कर. आणि नसन जमत तर तो नाहीच करणार. आता तिला सगळंच आवडते. रांगोळी काढणं आवडते, मेहंदी काढणं आवडते, डान्स आवडते, अजून अभ्यास करणं आवडते. याच्यापैकी ते कायच्यात जाते काय नाही ते आता समोर चालून माहीत पडन. काही असो कायच्यात बी जाईन म्हटलं पण हुशार आहे काही करन तरी. गेले काय किशोर भाऊ कामाले? हो गेले ना. सकाळून जाऊन राहिले ते आता. 8 वाजता निघून जाते आणि मग तिकून 4 वाजता येऊन जाते घरी. हो काय चांगलं आहे ना. तुम्ही नाही जाऊन राहिले आता कामाला? नाही आता सध्याच नाही जात ना. आता दवाखान्यात गेलो होतो तेव्हापासून सुट्ट्याच चालू आहे. आणि आता वावरातही पाहिजे एक जण. तर कामाला जाणं नाही जमत. पाहिन बारसं गिरसं होऊ देतो. कामं गिमं आटोपले म्हणजे जा लागन. हो हो चला मग येतो प्रीतीताई वावरातून. बरं या मग. हो. राणी कुठे चालली म्हटलं पेढेचा डब्बा घेऊन? आई सगळेजण पेढे मागून राहिले ना. माझे मित्र मैत्रिणी. राणी पेढे नाही देत काय? तुले भाऊ झाला तर पेढे दे पेढे दे अशीच मागं लागली आहे माया मागं. अच्छा अच्छा तर तू पेढे वाटून राहिली का मग आता गावात? नाही आई गावात नाही देत मी. फक्त माझ्या मित्राला देतो आणि आणून ठेवून देतो. बाबा दिन म्हणे ना संध्याकाळी सगळेले वाटन म्हणे. त्या बाबाले टाइम राहते नाही राहत. आता देऊनच राहिली तू तुझ्या मित्र आले तर एका काटून दे म्हटलं गावात सगळेले वाटून दे. आई एकच तर डब्बा आहे. एक डब्बा पुरण काय? आई ह्या एकच बॉक्स उरला काय? आहे ना 5 बॉक्स आहे ना अंदर. 10 आणले होते तर काही दवाखान्यात आले तर काही इकडे तिकडे देण्यात गेले. आणि काल नेहानं 2 घेऊन गेली बापा इथूनच आयते पेढेचे डब्बे. आई 2 डब्बे कायले दिले तिले? एखाद्या कागदात नाही तर आपण मी 4-5 पेढे देऊन द्यायला पाहिजे होते. आणि एवढेच आहे असं म्हणायला नाही पाहिजे होतं काय तू नबी? एकानं दाखवून देतो आणि ते तर अशी लोभी आहे का दिसन तर घेऊनच जाते ना. नाही नाही म्हणणार ते येऊच दे म्हणते. कायले घेऊन गेली 2-2 डब्बे? कधी खाल्ले नाही का तिनं पेढे? माय आता काय बोलू मी तुया ननदले. माय बोलणं शोभते काय आता तुया ननदले सांग बरं. नाही तर मला काय म्हणून का पाय बा सुनीलची सासू तर टर बोलते. बोला नाही लागत काय मग? काय तिच्यासाठी आणून ठेवले होते काय? तिच्यासाठी तर नाही आणले होते म्हणा. पण आली आणि म्हणते पेढेचे डब्बे दिसले तर मामीजी म्हणते 2 बॉक्स घेऊन जातो म्हणते मी. माझ्या आजूबाजूले माझ्या घराजवळच्याले दिन म्हणे मी. कोणी विचारन म्हणे का भासा झाला तर पेढे नाही देत काय बा आम्हाला तर देऊन देईन म्हणे आता सुनील भाऊ ना आणले तर. हो कामाच्या वेळेस भाऊ आणि नाही तेव्हा सुनील म्हणते मग. सुनील कुठं गेला सुनील कुठं गेला. आजूबाजूले पेढेच वाटायची होती तिले. तर
स्वतःच्या पैशानं घेते आणि देते. आपल्यासाठी घेऊन यायला पाहिजे होतं तिनं. आयतं पाहिजे आयतं. हाय ना 5 डब्बे आहे, अर्धा अर्धा पेढा देऊन देजो म्हणा राणीले पुरते. बरं राणी, तसंच कर ना, अर्धा अर्धा पेढा देऊन देतो सगळेले. हाय जाय मग. सगळेले देऊन दे गावात, कोणाला सोडजो नको. लहान लेकरापासून तर मोठ्या माणसाले सगळेले देऊन दे. हो नाही, उद्याची 5वी करा लागते ना. हो हो, उद्या 5 दिवस होते, 5वी करून घेऊ ना. 5वी बोलावं लागेल मग राणीच्या बाबाच्या हाती. बोलावून घेजो आणि पैसे मी देऊन देईन माया ऐकून. हा, त्या 5चे पैसे नको देजो. ठीक आहे ना, तुझ्या पैशानं. हो, घरच्या घरी साधीबादी पूजा करून घेऊ, झालं. बर जाय मग राणी, वाटून दे पेढे. हो आई. काय चाललं? काय नाही. काय करते दादू? राणी काय करते तुझ्या भाऊ? काय नाही, झोपलाय तो, आराम करून राहिला. नानीनं मालिश करून दिली तर आता झोपलाय तो. हा काय कामाची आहे ना तुझी नानी? काय पाहिजे बाई आशा? काय नाही मावशी, मी लेकराले पाहून राहिली. तिकडे आली तुमच्या घरा इकडे, तर म्हटलं विचारूनच घेतो बा तुम्हाला. तर इकडे दिसले होते का माय लेकरं दोन्ही? नाही बा, तू ये पोरं गिरं तर नाही दिसले मला इकडे. कुठं गेले तर? तिकडे गावातच असन ना, कुठं खेळत. राणी तुला दिसले का? हा तिकडे खेळत होते बस स्टँड जवळ वडाच्या झाडापाशी सकाळी. ह्या पोट्टेले सांगतो का बस स्टँड वर नका जात जाऊ, गाड्या घोड्या चालू राहते. नाव नाही समजत. अशा ये दोन्ही लेकरं झोडपतोच आता त्याला चांगली. नाही म्हणतो तरी जाते तिकडे. रुपा कशी आहे तब्येत? तब्येत काय ठीक आहे ना आता. हो दिवसांदिवस बरं वाटतच आता. हो हो कर मग आराम, मी लेकराले पाहून राहिले. पेढे घेऊन घे ना. आता खायले पेढे पाहिजे? त्याच तर दिवशी खाल्ले पेढे, दवाखान्यात आली होती तेव्हा. डबल घेऊन घ्या ना काकू, डबल घेऊन राहिली ना मी. आता गावात वाटून राहिली म्हटलं पेढे घेऊन घ्या, काही नाही होत. असं आहे काय? देऊन दे मग. हो चला ना मग, मी तिकडे घेऊन राहिले. बरं चाल. गण्या झाला काय पाडापाठ? सहाचा करून राहिला ना तू? हा आजी झाला ना, 6चा पाडा पाठ झाला माया. बरं म्हणून दाखव मग. पाठ झाला ना, म्हणून दाखव. 6 1 6 6 2 12 6 3 18. थांब पाहून नाही, डोळे बंद कर आणि मग म्हणून दाखव. पाहू म्हणायला लावून राहिली काय मी तुले? असे करा लागते काय पाडे पाठ? पाळा पाठ झाला म्हणतं तर डोळे बंद कर आणि म्हणून दाखव मले. बरं आजी, डोळे बंद करून म्हणून दाखवतो मी. बरं घे, म्हणून दाखव. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 30 6 5 36. ओय थांब. असे फाडे पाठ करा लागते काय? 6 चोक 30. 30 आहे म्हटलं का 24 आहे तिथं? पाय बरं. पाय एकदा तू या नोटबुक मध्ये. 5वीत आहे, अजून याचे पाडे पाठ नाही आहे. शाळेत जाते का मजाक करते पोट्ट काय माहित? का बस खेळणं कुदणंच करते. याची आता चांगली ट्युशनच घेतो ना मी. असे कसे पाडे पाठ नाही याचे, तर याच्यावर लक्ष द्या. तर या तर नाव अभ्यासात लक्ष नाही देत. याच्या आता पाडेच पाठ घेतो मी. बेचे बी घेतो आणि तिकडे 21 22चे घेतो. डबल मन पाळा, नाही तर देतो एक पाठीवर चांगली दणकन. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 30 6 5 36. खरंच बाई, ह्या पोराले 24 खाऊनच टाकते. काऊन भूलते काय माहित. 6 चोक 24 आहे ना मॅटा. 30 आहे काय? 6 चोक 24 म्हण 24. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 35 6 6 36. तू एक काम कर. हे मॅटावानी 6 1 6 6 1 6 10 15 वेळा म्हटल्यापेक्षा एक काम कर. पेन्सिल घे, नोटबुक घे आणि त्याच्यावर 6चा पाळा लिहून काढ. 5 वेळा म्हण, 5 वेळा लिहून काढ आणि मग पाय तू पाळा भुलशील नाही. असं बडबड केल्यानं पाळे पाठ नसते होत. पाठ करून राहिला ना तर त्याच्याबरोबर लिहून काढ. 6 1 6 6 2 12 6 3 18. फक्त 5 वेळा लिहून काढ तू. तुले 6चा पाळा पाठच होते. का 6 चोक 24 आहे का 6 चोक 30 आहे तर. तिथंच तुले समजन ना. तिथंच तर तुझी चूक माहीत होती तुले. काय चुकून राहिलं आणि काय बरोबर आहे तर. असं पाठांतर नाही करा वर फेकल्यावानी. मग ते दिमागात नाही राहत म्हटलं. 6चा पाडा पाठ करशील आणि मग 7चा पाडा पाठ करायला जाशील तर 6चा पाडा भुलून जाशील तू. असं तुझे काम आहे. त्याच्यापेक्षा एक काम कर, कागद घे आणि त्याच्यावर लिहून काढ नोटबुकवर. जर तू लिहून काढशील ना तर तू कधीच नाही भुलशील म्हटलं 6चा पाडा. बरं आजी, तसाच करतो मी, लिहून काढतो. हो लिहून काढ आणि मनही. फक्त लिहूच नको. लिहत बी जाय ना म्हणती जाय. 6 1 6 6 2 12. असा म्हणती जाय. मला ऐकायला आलं पाहिजे. हा ना तर. गण्या, शांताजी. राणी ये ना.
गण्या अभ्यास करून राहिला काय? हो अभ्यास करून राहिला न तो पाडे पाठ करून राहिला 6चा पाडा. तुझे पाडे आहे काय पाठ? हो आजी माझे पाडे पाठ आहे ना 15 पर्यंत पाठ आहे. बापरे 11चाही पाडा येते. हो आजी 11चा येते 12चा येते 13चा बी येते 14चा बी 15चा बी 15 पर्यंत पाडे पाठ करून ठेवले मी. पाय गण्या शिक म्हटलं तिच्या जवळून. हा तिचे पाडे 15 पर्यंत पाठ आहे आणि तू पाय तू 6चा पाडा पाठ नाही करून राहिला. 6 कसा 6 चौक 30 म्हणून राहिला. कसा आहे तर ते तुझ्याच वर्गात आहे ना, एकाच शाळेत जाऊन राहिले तुम्ही. हा तरी पा ते तुझ्यापेक्षा हुशार आहे आणि तू इथंच 6 करून राहिला 10 वेळा. करतो ना तर आजी, करून नाही राहिलो काय मी. राणी तुला कोणा शिकवले पाडे? आजी मी शिकले पाडे अंकल्पीत पाहू पाहू. बाबांना अंकल्पी आणून दिली तर मी अंकल्पी मधून अभ्यास करतो. अंकल्पी मध्ये सगळंच आहे, फ्रुट्सचे नाव आहे, सगळंच आहे अंकल्पी मध्ये. मी तिथूनच तर अभ्यास करतो. आता ह्या हप्ते बाजारात जाईन तर याच्यासाठी अंकल्पी घेऊन येतो आणि याले सगळं लिहायला लावतो आता. हा 12 खडीच घेतो ना याची चांगली पाठ. आजी पेढे आणले ना? कायचे व? मला भाऊ झाला त्याचे पेढे होय ना. हा काय पेढे तर त्याच दिवशी खाल्ले आम्ही. गण्याला देऊन दे. तू घे ना आजी. अच्छा माझ्यासाठी बी आहे काय? बरं दे मग. काय करते तू आई गे? हाय ना आराम चालू आहे. हा काय मले दे ना राणी पेढा. घे ना तर सगळ्यासाठी आहे ना. काकूले दिला म्हटलं तिकडे पेढा. काकू आहे लक्ष्मी आहे. हो दिला ना त्याले पेढा. बरं बरं गण्या घे तू घे आणि मले दे. हो आजी. काहून आजी बरं नाही वाटून आलं का तुम्हाला? बरं गिरं आहे आता कामं गिमं झाले तर लोटली होती आणि याले म्हटलं आज रविवार आहे तर कर बा अभ्यास पुस्तक गिस्तक काढ. घेत जा आजी याचे पाडे पाठ. याचे पाडेच पाठ नाही आहे. मग गणित सोडवता नाही येत त्याले. मला विचारते 10 वेळा. हो ना आता पाय ना तू 15 दिवसात याचे 15 पर्यंत पाडे पाठ करून घेतो म्हटलं मी. एका दिवशी एक एक पाडा पाठ करून घेतो तर 15 दिवसात तर पाडे पाठ होते त्याचे 15 पर्यंत. हो आजी सांग मग आजी येतो. बरं बरं ये पाहिन मी जमलं तर येईन तिकडे 4-5 वाजता बाबूच्या भेटीले. ये जा ना आजी मग. हो हो पाय रे गण्या शिक तिच्यापासून. हा 15 पर्यंत पाडे पाठ आहे तू ये आणि तू 6 करून राहिला. आता रोज पाडे पाठ कर तू. हा 15 पर्यंत तुझे पाडे पाठ करून देतो मी 15 दिवसात. आणि नाही केला तर पाय तुले झोडपतो मी चांगली. आता छडीच बनवून ठेवतो ना मस्त. करतो ना आजी मी पाडे पाठ करतो. छडी नको बनवून ठेवतो. बरं कर मग. काय झालं काकू? काहून रडून राहिला या? मारलं ना त्याले. बस स्टँडवर गेला होता ना खेळायला. झोडपलं चांगलं त्याले. हा रोज सांगून राहिली का तिकडे जाऊ नको ऐकत नाही ना. त्याच्यानं मारलं त्याले. आता रडू दे. रडून राहिला तर तेव्हाच भुलन तो. मार खाल्ल्याशिवाय भुलत नाही ना. लाडानं वाया चालला तो. बाबू बाबू म्हणत ह्या जाते ना याच्या बरोबर लाईनीला घेऊन जाते. त्याला समजते काय तेवढं? त्याले म्हणतो मी संग मग घरासमोर खेळत जा, गावात खेळत जा. राहून जाऊन त्या वळाच्या झाडापाशीच जाते तिथं लमकाले. हात गी सुटून पडले गिळले, तोंडाला लागलं, पायाला लागलं. नाही आणणार काय माया माग बिना फालतूचा खर्च. हो ते तर आहेच. सुंटी घे ना पेढा घे ना. रडू नको. घे बरं. राहू दे काही नाही द्या लागत त्याले. पेढा न गिडा मोठा कामाचा साहित्य. नको देऊ. घेऊन घ्या ना काकू घेऊन घ्या ना. सोंटीले द्या ना मोंटीले द्या. दोघाले देऊन द्या. त्या दोघाले देवाचेच काय. घेऊन घ्या दोघा जणांसाठी. राहू दे नाही पाहिजे म्हणते त्याले. घेऊन जायचं सामान. घेऊन घ्या ना काकू घेऊन घ्या ना तुम्ही. घेऊन घ्या म्हटलं 3 पेढे काढून घ्या. पाहिजे ना मला पेढा पाहिजे ना. घे ना पेढा माझ्यासाठी घे ना. घ्या काकू घ्या पाहिजे म्हणते. सोंटीसाठी घ्या ना मोंटीसाठी घ्या. काय करून राहिला मोंटी? गेला तो घरात. त्याले मारत होती तर त्याला वाटलं का ताई मले देते बत्ती. त्याच्यानं गेला तो घरात लपला असन कुठं. काय घ्या मग जाऊ द्या मध्ये सामान. बरं दे मग. आजी आजी चंद्रकला आजी. आजी काय वय पेढा घ्या म्हटलं पेढा. अम्मा बाई पेढे घेऊन आली का? मी तर वाटच पाहत होती कधी येते राणीबा म्हणून पेढे घेऊन. मी कालपासून वाट पाहून राहिली म्हटलं. काय घ्या ना मग. आज घेऊन आली ना मी तुमच्यासाठी. अच्छा पूर्ण डब्बाच घेऊ काय मग मी? नाही पूर्ण डब्बा नाही. फक्त मोजून 3-4 घेऊन घ्या तुम्ही. घरी किती जण आहे तुम्ही? 4 जण आहे ना. तर 3 घेऊन घ्या 3 पेढे. 3च आणि मग एका जणासाठी 4 पेढे नाही पाहिजे का 4 जणाचे? बरं 4 घेऊन घ्या.
नाही हो, मजाक करून राहिली मी. काय करते तुझ्या भाऊ? हाय ना, झोपलाय तो. हाव काय, आता मस्त झालं तुले खेळाले. हा, तुझ्या भाऊ आला तर संग मग खेळ जा आता मस्त. हो, आता मी माझ्या भावासंग खेळलं ना मस्त. हाव काय, चांगलाय ना, चांगलाय. चला मग, आज आता झाले पेढे वाटून. चला मग, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.